आणि यानंतर बातमी आहे राजकारणातून। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज ओडिशातल्या भुवनेश्वरमध्ये सुरू आहे। कार्यकारिणीत भाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भुवनेश्वरमध्ये दाखल झालेत। यावेळी त्यांनी रोड शो केला। आपल्या गाडीच्या बाहेर येऊन त्यांनी लोकांना अभिवादन केलं। विशेष म्हणजे चालत्या गाडीवर उभं राहून मोदींनी एक प्रकारे धोकाही पत्करला। काही वेळ तर दोन गाड्यांच्या मध्ये उभं राहून लोकांना अभिवादन करत होते। भुवनेश्वरमध्ये आज आणि उद्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आहे, ज्यामध्ये राष्ट्रपती पदासाठी जी निवडणूक होते त्याबद्दल सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। तेव्हा भुवनेश्वरमधली ही आपण गर्दी पाहतोय। पंतप्रधानांना पाहण्यासाठी लोकांनी तुडुंब गर्दी केली होती। यावेळी पंतप्रधानांनी जीवाचा धोका पत्करत गाडीच्या बाहेर येऊन उभं राहून लोकांना अभिवादन केलं। तेव्हा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होती भुवनेश्वरमध्ये आणि या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाहता त्यांनी एक प्रकारे आपल्या जीवाचा धोकाच पत्करलेला होता। दोन गाड्यांच्या मध्ये येऊन गाडीचा जो दरवाजा आहे त्याला धरत पंतप्रधानांनी लोकांना अभिवादन केलं। दरम्यान पोलीस फौजफाटा किंवा झेड सिक्युरिटी जरी असली तरी सुद्धा पंतप्रधानांच्या जीवाला या ठिकाणी धोका होऊ शकला असता, तरी सुद्धा पंतप्रधानांनी हा धोका पत्करत लोकांना अभिवादन केलं। दरम्यान भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होते। या बैठकी दरम्यान आता राष्ट्रपती पदाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली। या सगळ्या संदर्भात आता भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वी एनडीएच्या घटक पक्षांची सुद्धा बैठक झाली होती। या दरम्यान सुद्धा राष्ट्रपती पदासाठी कुठलं नाव निश्चित केलं जाणार याबद्दल चर्चा झाली असावी अशी शक्यता सूत्रांनी वर्तवलेली होती। त्यामुळे येत्या काही दिवसात आता राष्ट्रपती पदाची निवडणूक होते, त्यामुळे आता भाजपने आपला मोर्चा वळवलाय तो राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी। ही भुवनेश्वरमधली आपण दृश्य पाहतोय। गाडीच्या बाहेर येऊन मोदींनी लोकांना अभिवादन केलं, लोकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या। मोदींना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी मोठी गर्दी केली होती। ही थेट दृश्य आहेत भुवनेश्वरमधली। मोदींना पाहण्यासाठी, मोदींची छबी टिपण्यासाठी लोक अक्षरशः दुतर्फा गर्दी करतायत। मोदी सुद्धा लोकांचं जे काही अभिनंदन करणं असेल किंवा शुभेच्छा स्वीकारणं असेल ते स्वतः मोदी गाडीच्या बाहेर येऊन स्वीकारतायत। दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशच्या निवडणुका झाल्या होत्या, त्यावेळेला सुद्धा पंतप्रधानांनी अशाच प्रकारे प्रत्येक गल्लीबोळ पिंजून काढताना गाडीच्या बाहेर येऊन लोकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या होत्या। आणि त्यानंतर आता पुन्हा भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होते। या बैठकीदरम्यान मोदींना पाहण्यासाठी सगळे लोक रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करतायत आणि तीच ही थेट दृश्य तुम्ही एबीपी माझावर पाहू शकतायत। दरम्यान भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची जी बैठक भुवनेश्वरमध्ये होती ती अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे, कारण की येत्या काही दिवसामध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक होते आणि या सगळ्या दरम्यान आता काय